नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर 2022 ते 2025 पर्यंतचा सर्व पीक विमा हेक्टरी 40,600 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहे. तर त्याचबद्दल घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या हवामान अंदाजामुळे नुकसान सोसणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी त्याची वाट पाहत होते. ती पीक विमा भरपाईची रक्कम अखेर त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने गेल्या 3 वर्षाची 2022 ते 2025 पीक विम्याची भरपाई एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता हा निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपयांपर्यंत आणि एकूण 53,736 रुपयांपर्यंत कोटीची भरपाई मंजूर केलेली आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. एकत्रित वितरण 2022 पासून ते 2025 पर्यंतचे थकीत असलेले पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केले जाणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, 2 दिवसात पैसे जमा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याची प्रक्रिया आता पूर्णपणे होणार आहे. पहिला म्हणजे आता रक्कम अनेक जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच 75% ग्रामीण पीक विम्याची रक्कम वितरित झाली आहे. तर ही रक्कम वितरित झालेली आहे. उर्वरित तसेच थकीत असलेली भरपाई दिली जात आहे. पीक विमा मिळविण्यासाठी काय करायचे? महत्त्वाच्या अटी: तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर चिंता करायची गरज नाही. तर आता मित्रांनो, महत्त्वाच्या गोष्टी त्वरित तपासा. आधार कार्ड लिंक. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासायचे. 100% लिंक असायलाच हवे. तर शेतकरी मित्रांनो, आता DBTच्या द्वारे पैसे खात्यात जमा होतात. मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हेही तपासा. तर शेतकरी मित्रांनो, पैसे जमा होतात की नाही, की कट होत आहे, हे तुम्हाला त्वरित तपासायचे आहे. SMS द्वारे त्याची माहिती मिळवायची आहे. तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल आणि वरील अटी पूर्ण करत असाल तर येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे.